विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलेला आहे, मात्र यंदा ते स्वबळावर लढणार आहेत. बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट. मनसेचं इंजिन महायुतीतून वेगळं. 250 विधानसभा जागांवर मनसे लढणार. बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. उद्धव ठाकरेंनी ज्या बिनशर्त पाठिंब्याचा उल्लेख बिनशर्ट असा केला होता, मी हा बघा शर्ट काढला, बिनशर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड. त्या राज ठाकरेंनी आता स्वबळाचा नारा दिलाय. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय. मनसे आगामी विधानसभा निवडणूक 225 ते 250 जागा लढवणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काही करून. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार आहे. राज ठाकरे 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र दौऱ्यालाही सुरुवात करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. निवडून येणाऱ्यांनाच तिकीट देणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. त्यामुळे आता मनसेचं इंजिन महायुतीच्या गाडीवर वेगळं होणार का, आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार का, याच्या चर्चा आता सुरू झाल्यात. कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसंच लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या जाहीर सभा झाल्या. त्या जागांवर महायुतीचे उमेदवारही निवडून आले. त्यामुळे राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला तारल्याची चर्चा रंगली होती. मात्र विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात देखील उमेदवार दिला जाईल किंवा जर सांगितलं मागच्या वेळेलाही दिला होता. मागच्या वेळेलाही आम्हाला 24-25 हजार मतदान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात होतं. हे त्या या वेळेला ते 50 हजाराच्या वरती असेल. तुम्ही लढाल तिथून? सन्माननीय राजसाहेबांनी मला सांगितलं चंद्रपूरच्या जाऊन त्या कोपऱ्यात न लढतं तिथं पण लढीन. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जर नाही लढणार. मी आदेशावर चालणारा माणूस आहे. साहेब जिथनं आदेश देतील तिथे जाऊन काम करेल. आता विरोधकांनीही राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवर टोला लगावला. अंगात कला आहे त्यांच्या, हे मान्यच करावं लागेल. त्यामुळे कधी ते बॉम्बे टू गोवामध्ये अमिताभच्या रोलमध्ये असतात, कधी ते दिवारमधले अमिताभचा रोल करतात, कधी ते शोलेमधला रोल करतात, कधी कालियामधला रोल करतात, कधी एकदम कालीचरणमधला रोल करतात शत्रुघ्न सिन्हाचा. त्यामुळे ते अशा विविध भूमिकांमध्ये येत असतात ते, आणि ते राजकारणाला चित्रपट समजतात. यायचं, ऍक्टिंग करायची, लोकांना खुश करायचं, लोकही टाळ्या वाजवतात, थिएटरच्या बाहेर निघून जातात. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा, मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.